नमस्कार. मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गेले काही महिने मी पराग सरांबरोबर संभाषण खूप रेग्युलरली करू नाही शकलो. बिकॉज कामानिमित्त, कॉन्फरन्सेस निमित्त ही वॉज व्हेरी बिझी. पण आता त्यांनी मात्र आपल्याला प्रॉमिस केलंय, की इथून पुढे दर महिन्याला ते आपल्याबरोबर बसून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला देणार आहेत. त्याच्यासाठी थँक सो मच डॉक्टर पराग. नक्कीच, नक्कीच डॉक्टर सौरभ. परत एकदा सगळ्या श्रोत्यांचे मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात स्वागत. तर आज मला खूप आनंद होतोय, की हा मीट द नी एक्सपर्ट प्रोग्राममध्ये आपल्याशी संवाद साधायला मला डॉक्टर सौरभनी ही संधी दिलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद. सो मच सर. सर, आज ज्या विषयाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे, की आता हिवाळा आलेला आहे. सगळीकडे स्पोर्ट्स टुर्नामेंट चालू आहेत आणि जे तरुणवयीन खेळाडू असतात, ते खरंच स्वतःला खूप पुश करतात आणि त्यांना इंजुरी होण्याची, इजा होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण की त्या वयात सगळ्यांना वाटत असतं, की ते इन्व्हिन्सिबल आहेत. त्यांना असं वाटत असतं, की त्यांना काहीच होऊ शकत नाही आणि म्हणून स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर अशा इंजुरीजबद्दल, अशा ह्या वयोगटात होणाऱ्या इजांबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. नक्कीच, नक्कीच. सर्वप्रथम यंग खेळाडू म्हणजेच तरुण खेळाडू हे म्हणजे काय? की साधारण 14 ते 20-21 वयोगटातले जे खेळाडू असतात, त्यांना आपण यंग ॲथलीट किंवा तरुण खेळाडू म्हणू शकतो. ह्या खेळाडूंमध्ये इंजुरीचं प्रमाण नक्कीच जास्त असतं. कारण त्यांच्यात एक उत्साह असतो, एक ऊर्जा असते, की नाही मला हे खेळायचंच आहे. आणि त्यामुळे ते काही छोट्या-मोठ्या इंजुरीजकडे दुर्लक्ष देतात आणि त्या छोट्या-मोठ्या इंजुरीज केव्हा मोठ्या होतात त्यांना लक्षात पण येत नाही. आणि दुसरं म्हणजे की हे एक वाढतं वय आहे. ग्रोथ स्पर्ट्स ज्याला म्हणतो, की साधारण वयाच्या 14व्या 15व्या वर्षी एक हॉर्मोनल चार्ज होतं बॉडीत आणि हाईट सडनली वाढते. 18-19ला एक सेकंड ग्रोथ स्पर्ट येते. त्यामुळे या ग्रोथ स्पर्ट्समध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे मसल्स इंजुरी, बोन इंजुरी आणि लिगामेंट इंजुरीज हे जास्त प्रमाणात आम्हाला आढळतात. ऑलराईट सर. सर, तुमच्या ऑब्झर्वेशननुसार काय प्रकारच्या इंजुरीज ह्या वयोगटात कॉमनली दिसतात? हो, हो. तर ह्या वयोगटात तरुण खेळाडूंमध्ये खास करून गुडघ्याच्या इंजुरीज जास्त दिसतात. त्याचबरोबर खांद्याच्या इंजुरीज आणि कधी कमरेच्या कण्याच्या इंजुरीज पण दिसू शकतात. आता गुडघ्यात इंजुरीज म्हणजे कुठले? की कार्टिलेज इंजुरीज होऊ शकतात, लिगामेंट इंजुरीज, मेनिस्कस इंजुरीज आणि त्याचे जे मसल्स असतात गुडघ्याच्या भोवती ते इंजर होऊ शकतात. खांद्यात खांदा डिस्लोकेट होऊ शकतो. खांद्याचा जो पडदा असतो त्याला आम्ही रोटेटर कफ म्हणतो, तो फाटू शकतो. अशा इंजुरीज खांद्यात पण खूप प्रमाणात आम्हाला आढळतात. तर सर्वात मुख्य म्हणजे गुडघ्याच्या इंजुरीज आणि खांद्याच्या इंजुरीज ह्या जास्त करून तरुण खेळाडूंमध्ये दिसतात. राईट. ऑलराईट सर. सर, कुठले काही प्रकारचे खेळ बाकी स्पोर्ट्सपेक्षा आर देअर मोर प्रोन, त्याच्यामध्ये इंजुरी किंवा इजा होण्याची शक्यता जास्त आहे का? नक्कीच. आता जर आपण काही खेळ असे घेतले, की फुटबॉल, आता रग्बी आपण भारतात जास्त खेळत नाही, पण रग्बी हा स्पोर्ट युरोपमध्ये, अमेरिकेत खूप पॉप्युलर आहे. रग्बीमध्ये, फुटबॉलमध्ये, बॅडमिंटन, टेनिस हे जे स्पोर्ट्स आहेत, ह्याच्यात इम्पॅक्ट येतो गुडघ्यावर आणि त्यामुळे नी इंजुरीजचं प्रमाण खूप जास्त आम्ही बघतो. कंपेअर्ड टू दॅट स्विमिंग म्हणा, टेबल टेनिस म्हणा, असे जे स्पोर्ट्स आहेत, सायकलिंग म्हणा, ह्याच्यामध्ये नी इंजुरीजचं प्रमाण कमी आहे. सो हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स हॅज डेफिनेटली हायर इन्सिडन्स आणि खूप जास्त प्रमाणात हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्समध्ये आम्ही नी इंजुरीज बघतो. ऑलराईट सर. सर, ह्या तरुण खेळाडूंमध्ये जर का त्यांना स्वतःच्या फिजिकनुसार किंवा त्यांच्या शरीरयष्टीनुसार हे जाणून घ्यायचं असेल, की इज वन पर्सन, की हा खेळाडू दुसऱ्या खेळाडूपेक्षा इजा होण्यासाठी जास्त प्रोन आहे का? किंवा याला इजा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अशा काही साइन्स असतात का? आहेत ना. सर्वप्रथम जर पाहिलं, की जे फिमेल खेळाडूज आहेत, जे लेडीज खेळाडू आहेत, त्यांना इंजुरीचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि तसं पाहिलं तर ACL इंजुरी म्हणजे अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी जी गुडघ्यात खूप कॉमन आहे, ती फिमेल ॲथलीट्समध्ये, लेडीज खेळाडूंमध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि ह्याचं कारण आहे, की काही हॉर्मोनल त्याच्यात जास्त सिक्रीट होतात. त्यांची हायपर लॅक्सिटी असते आणि त्याच्यामुळे त्यांना इंजुरीसाठी एक जास्त शक्यता असते. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे मेल्स आणि फिमेल्समध्ये जर पाहिलं तर ओव्हर यूज इंजुरीज आपण जास्त खेळलो, आपण आपल्या बॉडीची जी लक्षणं असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आपली झोप कमी झाली, आपला आहार संतुलित नसेल, तर ह्या गोष्टींमुळे पण नी इंजुरीजचं प्रमाण नक्कीच वाढू शकतं.
सो ह्या एज ग्रुपमधल्या खेळाडूंमध्ये ज्या इंजुरी होऊ नयेत म्हणून अशा काय तुम्ही प्रतिबंधात्मक त्यांना उपाययोजना सांगाल की जेणेकरून आत्तापासूनच ते ह्या गोष्टींची काळजी घेऊ शकतील? खूप चांगला प्रश्न आहे डॉक्टर सौरभ. प्रतिबंधक उपाय म्हणजे स्टिच इन टाइम सेव्स नाईन आपण जे म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हा प्रश्न आहे. आणि नक्कीच प्रॉपर वॉर्मअप म्हणजे खेळ तुम्ही चालू करायच्या आधी एक बॉडीला वॉर्मअप केलं पाहिजे, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले पाहिजेत आणि जेणेकरून बॉडीचं जे एक टेम्परेचर आहे, बॉडीचे मसल्स आहेत, ते त्या गेमसाठी पूर्णपणे ट्यूनअप होतात. सेकंड जे आहे की तुम्ही प्रॉपर नी स्प्लिंट्स, नी ब्रेसेस, नी हिंजेस घालायला पाहिजे, जेणेकरून जरी इंजुरी झाली तरी तो इम्पॅक्ट त्या नी ब्रेसवर जातो आणि गुडघ्याची इंजुरी टळू शकते. आणि थर्ड म्हणजे प्रॉपर फुटवेअर, जे तुम्ही बूट घालता. आजकाल खूप नवीन वेगवेगळे प्रकारचे बूट मिळतात आणि असं नाही की एक्सपेन्सिव्ह महाग असेल तरच तो बूट चांगला. त्या बुटामध्ये एक शॉक ऑब्झॉर्बरची पॉवर पाहिजे, तो बुटामध्ये प्रॉपर आर्च पाहिजे आणि वेगवेगळ्या खेळासाठी वेगवेगळे फुटवेअर आज मिळतात. फुटबॉलसाठी तुम्ही बघा स्पेशल स्टड्स असतात, फुटबॉलचे शूज असतात, तसंच वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी असतात. पण सर्वसाधारणपणे प्रॉपर फुटवेअर विथ अ लिटल आर्च सपोर्ट आणि जेणेकरून जे खेळताना जे शॉक्स व्हायब्रेशन्स येतात ते त्या शूजमधून ऑब्झॉर्ब होतील, असे फुटवेअर घातले तर नक्कीच आपण ह्या इंजरीज टाळू शकतो. आणि हे प्रतिबंधक उपाय प्रॉपर ब्रेसिंग ऑफ द नी, प्रॉपर वॉर्मअप आणि प्रॉपर फुटवेअर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर सर. सर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जे आपण स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी जे व्यायाम केले जातात, स्पेसिफिकली जे वजन उचलायचे व्यायाम, जे व्यायाम शाळेत जाऊन केले जातात, त्याच्याबद्दल खूप जास्त मिसकन्सेप्शन आहे. सगळ्यांना असं वाटतं की ह्या वयोगटातल्या खेळाडूंनी किंवा मुलांनी हे व्यायाम वजन उचलायचे करू नये. तर त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? अजिबात तथ्य नाही. बरेच मला पेशंट्सचे आई-वडील, खेळाडूंचे पेरेंट्स येऊन विचारतात, की हे वेट लिफ्टिंग, जिम करणं, मसल ट्रेनिंग करणं, वेट ट्रेनिंग करणं योग्य आहे का? त्याच्यामुळे काय हाईट कमी होईल का? तर मी त्यांना अगदी आवर्जून सांगतो, असं अजिबात होणार नाही. कारण लोकांना वाटतं, की तर ग्रोथ स्टंट होईल, ग्रोथ कमी होईल त्या पर्टिक्युलर खेळाडूची. ग्रोथ जर तुम्ही पाहिलं तर डिसाइडेड बाय 2 फॅक्टर्स. एक तर तुमचं जेनेटिक मेकअप म्हणजे जे काही फॅमिलियल हाईट असेल आई-वडिलांची त्याप्रमाणे तुमचं जेनेटिक मेकअप असतं, त्याप्रमाणे तुमची हाईट ठरते. सेकंड इज तुमचा आहार आणि सर्टन टाइप ऑफ एक्सरसाइजेस. जर तुम्ही प्रॉपर आहार घेतलाच नाही, काही विटॅमिन्स घेतलेच नाही, तर नक्कीच ग्रोथ कमी होऊ शकते. आणि थर्ड म्हणजे डुईंग सर्टन एक्सरसाइजेस लाईक स्ट्रेचिंग, फ्लेक्सिबिलिटी, योगा, एन्ड्युरन्स, पुलअप्स आणि पुशअप्स ह्यांनी तुम्हाला एक ग्रोथला चालना मिळू शकते. तर जर आपण म्हटलं की वेट ट्रेनिंगनी हाईट कमी होईल, तर नक्कीच असं नाही आहे. इनफॅक्ट वेट ट्रेनिंग विल हेल्प टू डेव्हलप द मसल अँड इनफॅक्ट हेल्प टू गेन द हाईट. ओके सर. आय थिंक दॅट इज रिअली हेल्पफुल. सगळ्यांना ह्यानी नक्कीच फायदा होईल आणि हे जे खेळाडू ज्यांना खरंच जाऊन स्वतःची बॉडी बिल्ड करायची असते, मसल स्ट्रेंथ वाढवायची असते आणि त्यांना घरातले सोडत नाहीत, ते नक्की तुमचा हा व्हिडिओ त्यांना दाखवून कन्व्हिन्स करतील. येस, येस, नक्कीच. सर ऑफकोर्स स्ट्रेंथ ट्रेनिंग बरोबरच आहारामध्ये काय काय बदल केले पाहिजेत आणि आहार ह्या वयोगटासाठी किती महत्वाचा आहे? फूड आणि आहार म्हणजेच सगळं असं मी मानतो. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आहार, न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो. तुमच्या बॉडीमध्ये राईट प्रपोर्शन ऑफ प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स अलॉंग विथ इसेन्शियल्स, मिनरल आणि विटॅमिन्स पाहिजेत. यंग एज ग्रुपमध्ये प्रोटीनचं प्रमाण थोडं जास्त पाहिजे, साधारण 40-45%. फॅट्सचं प्रमाण साधारण 25 ते 30% आणि उरलेलं प्रमाण कार्बोहायड्रेट्सचं पाहिजे. त्याचबरोबर मिनरल्स आणि विटॅमिन्स हेच पाहिजेत. आता हे सगळं तुम्ही कसं मिळवणार? आहारातून जर हे सगळे तुम्हाला फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटॅमिन्स मिळत असतील तर नथिंग लाईक इट. नाहीतर सप्लिमेंट्स घ्यायला अजिबात तुम्ही हेजिटेट करू नका. टू टेक सम प्रॉपर प्रोटीन सोर्स पावडर इज गुड, बट डोंट ओव्हरडू इट. खूप जास्त प्रमाणात ती घेऊ नका. दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा काही काही विटॅमिन्स, काही काही मिनरल्स तुम्हाला तुमच्या नॉर्मल आहारातून मिळत नाहीत, तर त्याचे टॅबलेट्स मिळतात. तर ते टॅबलेट्स घेऊन, खास करून विटॅमिन डीचे काही टॅबलेट्स आहेत, मॅग्नेशियमचे टॅबलेट्स आहेत. ह्या मिनरल्स आणि विटॅमिन्सची तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या मसल पॉवरसाठी, तुमच्या ओव्हरऑल स्पोर्ट्समध्ये जे फिटनेस लागतं
त्याच्यासाठी अत्यंत जरूर आहे. सो प्रॉपर बॅलन्स डाएट ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स along with proper minerals and vitamins is very important to have a very good fitness to play that sport. अंडरस्टूड सर. सर, या वयोगटामधले मुलं आणि त्या मुलांचे पालक या सगळ्यांना असं वाटत असं की आपल्या मुलांनी खूप चांगलं करावं किंवा मुलाला वाटतं आय वॉन्ट टू गिव्ह माय बेस्ट टू दिस स्पोर्ट. म्हणून बऱ्याचदा आपण बघतो की ओव्हर ट्रेनिंगमुळे होणाऱ्या इंजुरीज ह्या वयोगटात दिसतात. तर त्याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच. सर्वप्रथम सगळ्यांनी आपल्या बॉडीप्रमाणे, आपल्या केपेबिलिटीप्रमाणे, आपल्या एबिलिटीप्रमाणे खेळ खेळला पाहिजे. खूप जास्त तुम्ही खेळला, खूप जास्त सराव केला तर तुम्ही लवकर त्या स्पोर्टमध्ये हुशार व्हाल, नंबर 1 व्हाल असं अजिबात नाही आहे. बॉडीला एक क्षमता आहे, त्या बॉडीप्रमाणे तुम्ही तो खेळ खेळला पाहिजे. बॉडी तुम्हाला सिग्नल्स देते. कधी कधी फटीग होऊन जातं, कधी कधी नी पेन होतं, बॅक पेन होतं. अशा काही तुम्हाला गोष्टी आढळल्या तर तुम्ही तो स्पोर्ट त्याच वेळेला थांबवा. खूप ओव्हर यूज करू नका, कारण ओव्हर यूज केल्याने ओव्हर यूज रेपिटेटिव्ह इंजुरीजमुळे तुम्हाला काही छोटे मोठे फ्रॅक्चर्स होऊ शकतात, मसल्स डॅमेज होऊ शकतात. तर पालकांना पण मी सूचना देतो की तुम्ही पण तुमच्या मुलांना खूप जास्त फोर्स करू नका की नाही तू हे खेळलंच पाहिजे, 2 तास तू ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते आणि ती क्षमता जाणून घेण्यास एक प्रॉपर कोच म्हणा, ट्रेनर म्हणा, त्याचा तुम्ही यूज करू शकता. किंवा जर एक तुमचा मुलगा मुलगी म्हणत असेल की नाही आता दुखतंय मला, तर रिस्पेक्ट दॅट. त्याचबरोबर त्याची झोप बरोबर होतीये की नाही 7 ते 8 तास ते बघा. प्रॉपर रेस्टफुल स्लीप. त्याचबरोबर त्याला काही गुडघेदुखी, कंबरदुखी काही गोष्टी होत आहेत का ते पण बघा. त्याचा आहार संतुलित आहे की नाही हे बघा. आणि ह्याच्यामुळे मग ओव्हर यूज इंजुरीज किंवा हे फटीग इंजुरीज आपण नक्कीच टाळू शकतो. बरोबर सर, थँक्यू सो मच. तसं क्रॉस ट्रेनिंग ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्याकडे अजून खूप स्पोर्ट्स ट्रेनिंग किंवा स्पोर्ट्स कोचिंग मध्ये वापरली जात नाही. तुम्ही ह्याच्याबद्दल थोडी जास्त माहिती देऊ शकाल? नक्कीच. पहिलं सगळ्यांना मी समजून सांगतो की क्रॉस ट्रेनिंग म्हणजे काय. क्रॉस ट्रेनिंग म्हणजे की जर तुम्ही एखादा खेळ खेळत असाल, फॉर एक्झाम्पल बॅडमिंटन, तर तुमची उजवी बाजू जर तुम्ही राईट हँडेड डॉमिनंट असाल तर तीच जास्त डेव्हलप होणार, डावी बाजू कमी होणार. तर तुम्ही जर 7 दिवस बॅडमिंटन खेळत असाल आठवड्यातून तर 2 दिवस कमी करा किंवा 1 दिवस कमी करा आणि वेगळा काही स्पोर्ट खेळा. स्विमिंग करा किंवा अजून काही दुसरा खेळ खेळा, जेणेकरून तुमची ऑपोजिट साईड पण डेव्हलप होईल. जर तुम्ही फुटबॉल खेळत असाल तर मग रॅकेट स्पोर्ट्स खेळा. असे केल्याने तुमचे बाकी जे बॉडी पार्ट्स आहेत, मसल्स ग्रुप्स आहेत, जॉईंट्स आहेत, ते पण डेव्हलप होतील. ह्याचं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे MS धोनी, जो आपला इंडियाचा खूप एक फेमस विकेट कीपर आहे. MS धोनीनी त्याच्या विकेट किपिंगसाठी खास स्पेसिफिक ट्रेनिंग केलं नाही, पण तो बॅडमिंटन खेळायचा. बॅडमिंटनमुळे त्याचं फुटवर्क डेव्हलप झालं. त्याची जी एक नजर होती ते शटल मारायला ती डेव्हलप झाली आणि त्याच्यामुळे तो अतिशय उत्कृष्ट विकेट कीपर म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. तर अशा या गोष्टी क्रॉस ट्रेनिंग, एकच स्पोर्ट तुम्ही खेळू नका, त्याला एक साईड स्पोर्ट ऑपोजिट मसल्स डेव्हलप करण्यासाठी खेळा. दॅट इज अ न्यू कॉन्सेप्ट. आणि मी सगळ्या खेळाडूंना आज आवाहन करतो की तुम्ही क्रॉस ट्रेनिंग तुमच्या ट्रेनिंगमध्ये नक्की वापरा. ह्यानी तुमचा जो मेन स्पोर्ट आहे तो अजून डेव्हलप होईल. ग्रेट इन्साइट सर. सर, आता माझा शेवटचा हा प्रश्न की ह्या वयातल्या खेळाडूंमध्ये जर का इंजुरी झाली त्याच्यानंतर आपण नेहमी बघतो की ते अतिशय आतुर असतात परत खेळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ते स्वतःला इनफ रेस्ट देत नाही. तर ह्याच्याबद्दल त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खूप चांगला प्रश्न आहे डॉक्टर सौरभ. इंजरीज इज अ पार्ट ऑफ स्पोर्ट्स. म्हणजे सगळ्या आणि प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी इंजरी होणार. इंजरी वेगळ्या लेवलची असते, कधी ती कमी प्रमाणात असते, कधी खूप सिरियस असू शकते. जर तुम्ही काही खेळ खेळत असताना, प्रॅक्टिस करत असताना जर काही इंजरी झाली आणि तुम्हाला दुखायला लागलं आणि असं वाटतंय की नाही आता मला थोडंसं पेन वाढतंय, तर तुम्ही तो खेळ, ती प्रॅक्टिस इव्हेंट थांबवलं पाहिजे आणि रेस्ट घेतली पाहिजे. 5-10 मिनटं रेस्ट घेऊन जर थोडंसं त्याला स्ट्रेचिंग, मसाज देऊन बरं वाटलं तर मग परत एक 10 मिनिटांनी तुम्ही तो खेळ रिझ्यूम करा. कधी कधी असं होतं की नाही, थांबून पण 10 मिनटं रेस्टनी पण ते पेन जात नाही. मग अशा वेळेस तो खेळ कम्प्लिटली थांबवायला पाहिजे आणि 1-2 दिवस कम्प्लीट रेस्ट घ्यायची. जर रेस्ट घेऊन पण बरं नाही झालं तर मात्र तुम्ही तुमच्या स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टरकडे किंवा
ऑर्थोपेडिककडे सर्जनकडे जाऊन त्याचा इलाज केला पाहिजे. हे झाले मीडियम इंजरीज. मायनर इंजरीज आर युजली नॉट अ प्रॉब्लेम. समजा मेजर इंजरी झाली की खेळ खेळतानाच तुम्ही पडला, ट्रिप झाला, टॅकल करताना फुटबॉलमध्ये किंवा रग्बीमध्ये काही झालं आणि तुम्ही पडल्यावर स्वतःहून उठू नाही शकला आणि यू हॅव टू बी कॅरीड आउट. तुमचे खेळाडू मित्र तुम्हाला उचलून बाहेर नेत आहेत, कोच बाहेर नेत आहेत, स्ट्रेचर आत येत आहे, तर अशा वेळेस समजायला पाहिजे की ही एक सिरियस इंजुरी आहे आणि परत खेळायचा तर प्रश्नच नाही. पण त्याच दिवशी लगेच तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे, त्याचं निदान केलं पाहिजे की काय आहे, एक्सरे जरूर पडली तर MRI केला पाहिजे आणि मग जी काय त्याच्यात इजा असेल, जी काय इंजुरी असेल, ACL, PCL, त्याचा लगेचच इलाज झाला पाहिजे. सो टू कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की स्पोर्ट्स इंजुरीज जर झाल्या तर त्याचा कसा इलाज करायचा, त्या कशा आपण रेकग्नाइज करायचा, हे फार महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी तो जोश असतो, आपण त्या जोशमध्ये ती इंजुरी निग्लेक्ट करतो. देर इज ॲड्रिनलिन रश, कारण तो इव्हेंट असतो, तो स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणा किंवा ती एक ऊर्जा असते आपल्यात की नाही हे करायलाच पाहिजे हा खेळ, आणि त्या ह्याच्यात मग आपण आपली इंजुरी इग्नोर करतो आणि खेळ पुढे नेतो आणि मग ती एक छोटी इंजुरी असते, एखादा छोटा टेअर असतो, तो मोठा होतो आणि नंतर त्याची ट्रीटमेंट खूप लांबते आणि मोठी होते. जसं म्हणतात की अ स्टिच इन टाईम सेव्ज 9. असाच हा प्रकार आहे की प्रतिबंधक उपाय जर तुम्ही राबवले तर तुम्ही मेजर इंजरीज नक्कीच टाळू शकता. थँक्यू सो मच सर. आज जे आपलं संभाषण झालं आणि जी छान माहिती तुम्ही आम्हाला दिली आहे त्याच्यामुळं आपल्या सर्व दर्शकांना नक्की खूप फायदा होणार आहे. कारण की या वाढत्या वयामध्ये, या 14 ते 20-21 वर्षाच्या वयोगटामध्ये, दीज आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ युअर एंटायर लाईफ. ह्यामध्ये जर का तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली तर पुढं जाऊन तुम्हाला होणारे त्रास खूप कमी होतात. आणि मला वाटतं ही माहिती नक्कीच आपल्या सर्व जे तरुण खेळाडू आहेत त्यांना इंजुरी प्रिव्हेंट करण्यासाठी याचा खूप जास्त फायदा होईल. सो थँक्यू सो मच फॉर दॅट सर. थँक्यू डॉक्टर सौरभ. परत एकदा सगळ्या श्रोतांचे, खेळाडूंचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण हा आज माझा कार्यक्रम ऐकलात. परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना अगदी सुखाचे, समृद्धीचे आणि खूप हेल्दी जावो. हा जर तुम्ही कार्यक्रम नीट ऐकला असेल तर ह्याच्यात 3च गोष्टी आहेत. एक तर तुमचे जे बॉडी सिग्नल्स आहेत, जर तुम्हाला बॉडी काय सांगत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. पेन होत असेल तर त्याचं प्रॉपर निदान करा आणि तुमच्या डॉक्टरांना दाखवून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करा. सेकंड, गुड न्यूट्रिशन, प्रॉपर आहार, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, इसेन्शियल मिनरल्स अँड विटॅमिन्स, ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि थर्ड म्हणजे प्रतिबंधक उपाय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्याच्यासाठी प्रॉपर तुम्ही गेअर्स, नी कॅप्स, नी ब्रेसेस घालणं, प्रॉपर झोप घेणं, प्रॉपर ट्रेनिंग करणं, प्रॉपर वॉर्मअप, प्रॉपर कूलडाऊन, हे महत्त्वाचं आहे. तर हे जर 3 गोष्टी तुम्ही पाळल्यात तर नक्कीच तुमच्या नी इंजरीज होणार नाहीत किंवा झाल्या तर फार कमी प्रमाणात होतील. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद डॉक्टर सौरभ.